वहिनी तुम्ही डॉक्टरकडे एकटे गेलता, आम्हाला कोणाला तरी सांगायचं की आम्ही आलो असतो संगत. अहो काही नाही, नॉर्मल ते रुटीन चेकअप होतं, बाकी काही नाही. त्यात काय एवढं? काय म्हणले डॉक्टर? काय नाही, समजा नॉर्मल आहे, रिपोर्ट ठीक आहे. चालेल, पण जरा स्वतःची काळजी घेत जा आणि असे एकटे जात जाऊ नको. संकट कोणाचं घेऊन जात जा की घरातल्या. आपल्या घरात एवढी समधी माणसं असून त्यांचा उपयोग काय आहे? शेवटी आमच्या बाळाच्या भवितव्याची काळजी आम्हाच घ्यायची. दुसरं कोण थोडी नाही येणार आहे काळजी घ्यायला. असं का म्हणालीस? सगळी आहेत की काळजी करायला. आमची नाही घेतली तरी बी चाललो, पण आमच्या पोटात जो जीव आहे त्याची परवड नाही व्हायला पाहिजे. वहिनी अशी कशी परवड होईल? आपण समजे एक आहे. शेवटी कसं असतंय, प्रत्येकाला का नाही आपला आपला संसार प्यारा असतोय बघा. तुम्ही आता काळजी घेत असा, पण याच्या पुढे बी असंच राहील याची गॅरंटी कुणी दिल्या हो? त्यात आपल्या पोटी पोरगी. हे बघा, आपण काहीतरी आपल्या पुरीसाठी वेगळं बघायलाच पाहिजे. वेगळं म्हणजे काय करायचं? पोरगी म्हणजे दुसऱ्या घरचं धन, तिचा काही या घरावर हक्क असणार नाही. तेव्हा आम्ही म्हणतो की आपण या घराच्या वाटण्या करूनच टाकू आता. म्हणजे मग पुढं आपल्याला काय अडचण येणार नाही आणि मग आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आपल्या पोरीचा सांभाळ करू शकतोय. तू काय डोसक्यावर पडलीस काय? काय बोलायला लागलीस कळते का तुझं तुला? सूरज, अशा अवस्थेमध्ये वहिनीला ओरडायची काय बी गरज नाही. वहिनी काय झालं नीट सांग. हे बघा राणा भाऊजी, पुढं मागं काय भलत चलत होऊ नये म्हणून आम्ही वाटण्या मागायलोय, बाकी खरंच काही नाही. सगळे वाटणे करून काय होणार आहे? अहो म्हणजे आम्हाच जसं पाहिजे तसं आम्ही आमच्या पुरीचा सांभाळ करू शकू, एवढंच काय ते. वहिनी आपण समजे एक असताना बी काळजी घेता येईल की? नाही राणा भाऊजी, नाही, असं नसतंय हो. आम्हाला ती पोरगी होणार आहे म्हणजे ती काही या घरचा वारस असणार नाही. मग तिच्या भविष्याची काळजी कोण करणार? आम्ही दोघच करणार ना. म्हणून आम्हाला ती वाटण्या पाहिजेत. मग त्यासाठी आम्ही सगळे आहोतच की. नाही हो जाऊबाई, हे तुम्ही आत्ता म्हणता, पुढं काय होईल कुणी सांगितलंय? पुढं मागं तुमचं बी बाळ येईल, मग तुमची समधी माया त्याच्याकडे जाणार. आमचा विचार कुणी केलाय? तेव्हा आम्हाला गॅरंटी पाहिजे आणि म्हणूनच आम्हाला वाटण्या पाहिजेत बस. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका, समजा तुमच्या मनासारखं होईल. मनासारखं? रानात ती वाटण्या मागा लागल्या, कळते का तुला? ही आपली काय बी बोलायला लागली आणि तू आपलं वय वय म्हणतोस. नाही सूरज, समजा वहिनीची पोरगी झाली, तिच्या भविष्याचा विचार करायला नको काय? त्यात काय चुकीचं आहे काय? म्हणून काय वाटण्या मागायच्या? हे बघा, तुम्हाला मुलगी झाली तर तिच्या भविष्याची आपण व्यवस्थित तरतूद करून ठेवू ना. आणि मुळात आपल्या घरात मुलगा मुलगी हा भेदभावच नाही. मामांजी हे समजा आत्ता म्हणायला ठीक आहे, परत आत्ता आणि परत हे बघा, माझ्या विचारात काही फरक पडणार नाही. आणि तुम्हाला खात्री वाटत नसेल तर मी माझं मृत्यूपत्र करून ठेवतो. आबा
पण मी जाण्याआधी मला माझ्या दुसऱ्या नातवंडाचं तोंड बघू द्या. बाबा काय बोलताय? मी पुढचं सांगतोय. माणसाचं काय सांगता येते का? मी पुढची 20 वर्ष जगीन, नाही तर पुढच्या 20 मिनिटात. आबा काहीतरीच नका हो बोलू तुम्ही. तुम्हाला काय बी होत नसते बघा. हे बघ, माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की मला राणा आणि सूरज दोघांची पोरं मला माझ्या मांडीवर खेळवायची. हे राणा अंजली, जशी सूरज आणि नंदितानी गोड बातमी दिली तशी तुम्ही अशीच गोड बातमी लवकरात लवकर द्या, एवढीच माझी अपेक्षा आहे. आबा मी वर खोलीत जाते. उद्या लाडूचा रिझल्ट आहे ना, सकाळी लवकर शाळेत घेऊन जायचंय त्याला. आम्ही झोपतो लवकर. चल रे लाडू. अरे पण राणा, मी काय म्हणतो, हे लाडूचं रिझल्ट. लाडू थांब, मी बी आलो. रिझल्ट आहे ना बघ. दोघं सारख्याला वारकी आहेत. साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. एक येतंय तर दुसरं बी लवकरच येईल, खात्री आहे माझ्या मनाला. आम्ही एवढं कळवळून सांगतोय, पण मास्तरनीच्या पोराचा विषय निघाल्यावर समद्यांचं ध्यान तिकडच. आता या घरातच आमच्या बाळाला खुन्नस म्हणून दुसरं कार्ट येणार का काय? ताईसाहेब तुम्ही नीट जेवला नाही बघा. अगं इथं जीव नरड्याशी आलाय आमचा, आणि तुला गिळायचं पडलंय. कुठे जीव नरड्याला आलाय? अहो तुम्ही उलट जे म्हंटला त्याला राहण्यात होईला होय म्हणलं की. वाटण्या मिळतायत, हक्क मिळतोय, तरी बी तुमच्या चेहऱ्यावर 12च वाजल्यात. अगं काय ढेकळाच्या वाटण्या करणार आहे तो ठोकळा फक्त आमच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याची काळजी करू नका म्हणत होता. वाटण्या देत नसतोय त्यो. नाही देऊ देत. ताईसाहेब तुम्ही एकत्र राहताय तवर तुमची आयुष्य असेल बघा. जेव्हापासून तुम्ही पोटुशी राहिलाय तेव्हापासून तुमचे लाडच लाड सुरू आहेत बघा. ते त्या मास्तरनीकडे अजून न्यूज नाही म्हणून ग. एकदा का ती प्रेग्नंट झाली की नाही की मग बघ, पहिलं पाड 55, समजा कोड कौतिक तिचं होणार, समजा हक्क तिच्याकडे जाणार. तिचं पोर जन्माला आलं की आमच्या पोराचा हक्क डावलला जाणार. विचार करून करून पार डोसकं फुटायची वेळ आल्या. हा तुम्ही का नाही मम्मीला फोन लावा आणि बघा बरं काय आयडिया देतात ते. हा दे फोन दे आमचा. हॅलो मम्मी. बोला महाराणी, कसं चाललंय कोड कौतुक? मजेत नव? मम्मी अगं त्या ठोकळ्यानं आणि मास्तरनीनं पोर होऊ द्यायचा निर्णय घेतलाय. बोमला, आता त्यांचं पोर घरात आलं म्हणजे तुला कोण विचारतंय? सध्याचा तुझा मान कोड कौतुक एका झटक्यात जाणार. तेच तर, आमचं तर डोसकं चालणं झालंय. तूच सांग बरं आता काय करायचं. काय करायचं म्हणजे सोपं हाय. काय झालं तरी त्या दोघांचं पोर घरात आलं नाही पाहिजे. काही पण झालं तरी तुझा आणि तुझ्या बाळाचा मान कोणी हिसकावून नाही घेतला पाहिजे. वय आता जी काय चाल खेळायची ती नीट विचार करूनच खेळायला पाहिजे, आणि आम्ही ती खेळणारच. मला एक टेन्शन आलंय ग. टेन्शन? तुला कसलं टेन्शन आलंय? उद्या माझ्या परीक्षेचा निकाल नाही का? मी पास होणार काय नापास? तू नीट अभ्यास करून पेपर लिहिलायस की नाही? हो लिहिलाय. मग होणार की तू पास. टेन्शन कशाला घेतोय? अहो ते पास ना पास समजा मास्तराच्या हातात असते. असं काही नसतं. आपण जर का नीट अभ्यास करून पेपर लिहिला असेल ना तर आपण पासच होतो. होय काय? काय पहिलवान, उद्या किती मार्क मिळवणार? त्या विषयाचा दर्जा. ढ दर्जा. आई अरे. ढ. आई अ. ढ ढ. आई अ. बर ठीक आहे. गणितात बी? हा गणितात बी. मी पेपर एकदम भारी लिहिलाय. मार टेपा मार. नाही खरंच. आला दर्जा मिळाला तर काय? तर तुला पाहिजे ते देणार. तू नुसतं माग काय हवंय ते. हा. मला अजून एक भाऊ नाही तर बहीण पाहिजे खेळायला. अरे वा,
लाडू तुझा ना माझा विचार जुळतात की. म्हणजे अरे म्हणजे ते काय आहे, काही नाही. काय रे, तुला कोणी शिकवलंय असं बोलायला? मी नाही ती बहीण आणणार म्हणते, पण तिची काही गॅरंटी नाही आणि तिचं माझं पटत नाही. तिने मला घेऊन नाही दिलं तर माऊ तुझं माझं पटत, म्हणून तूच एक मला भाऊ नाही तर बहीण दे. वा लाडू हुशार झालास की. लाडू आता मला फुल गॅरंटी आहे बघ, तुला अ दर्जाच मिळणार. हा, फार शहाणे आहात तुम्ही दोघं. चल झोप आता लवकर. ये इकडे, माऊ सांग झोप लवकर. चल 2 मिनिटा. हे बाई, काल आपण बीएस बोलवतो, आज आबा बीएस म्हणलो, लाडू बीएस म्हणतो. समद्यांच्या मनात येत आहे बघ. हो ना, जणू काही संकेतच मिळतो. खरंच आपण विचार केला पाहिजे बघ, हे कोड सुटलंच पाहिजे. सोडवूया आपण, तुम्ही नका काही काळजी करू. मग ठरलं. तुम्हाला असं कोड्यात पडलेलं मला बघवत नाही बघ. तुमचं कोडा सोडवायचं म्हणजे सोडवायचं. लाडूला बहीण किंवा भाऊ आणायचं. औक्षवंत वा. लाडू, अरे असं पाया पडून कोणी पास होते होय? नाही तरी बी पाया पडणार. चला गुदाक्कांच्या पाया पडा. लाडू तू पास होणार ना बाळा. अहो, असे बसलायत काय? चला की निघूया. मी कसं येऊ, तुम्ही जावं की दोघं. ए राणा, अरे रिझल्ट लाडूच आहे, तू कशाला घाबरायलाय? बाबा हे रिझल्ट म्हणजे लय डेंजर गोष्ट असते बघा. काही डेंजर वगैरे नसतं. आणि आपल्याला लाडूचे पालक म्हणून बोलवलं ना तिकडे, मग जायला नको. चला अहो पण चला, उठू. अरे पण बिन काय नाही, जा. जाऊन लवकर या. लाडूच्या निकालाची वाट बघतोय आम्ही. हो. नुसत्या लाडूच्याच नाही, राणा आणि अंजलीच्या रिझल्टची बी वाट बघतोय आम्ही. कधी होताय तुम्ही दोघं पास? कसला निकाल? आता आणि कसला? अरे आम्हाला नातवंड कधी देत आहे? लाडू चल. अरे तुझ्या चल चल चल. येतो. या काय लाडू कसं वाटतं आज? चला ना, भरभर त्रास नका देऊ. आणि त्याला चला तुम्ही पण भरभर. लाडू उशीर होई ना, चल लवकर. अरे नमस्कार बहिणी. नमस्कार. नमस्कार राणा. नमस्कार. काय लाडू शेठ, कुठे दौरा? आता निकाल आहे अरे वा 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 वा. मग पास का नापास? काय माहित. अरे असं नाही करू, पास व्हायचा पास, नाही तर माऊ फटके देतील तुला. हा बरा चला जाऊ. हो. हा. लाडू पास व्हायचा. चला. माऊ जर मी पास नाही झालं तर तुम्हाला पटके देणार. नाही रे, फटके नाही देणार. आपण पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करायचा. आणि जर पुढच्या वर्षी नाही पास झालं तर बघ, मग त्याच्या पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करायचा. त्याच्या बी पुढच्या वर्षी नापास झालं तर मग काय नाही, नमस्कार करायचं आणि म्हणायचं हे काय आपलं काम नाही. शाळा सोडायची आणि शेतात भार बांधायचं. असं काहीही करायचं नाहीये. मग काय नाही, असं असतंय बघ. आता मी फटके देईना दोघांनाही. नीट अभ्यास करायचा, शाळा सोडायची नाही. मी नाहीच पडणार माऊ. राणा दाणं शोधल्या बघ. मला फटके दे. ठीक आहे, द्या द्या. देऊ फटके? हा दे दे. देऊ, खरंच देऊ. द्या द्या. लागलं नाही ना? मोठ्याच्या मोठ्या तोंडावर आदळल्यागत झालंय मला. दोंडा नाही हो, आमचा रानात आहे. तू कोण? मी मुन्नी. काय मुन्नी. काय त्या ताईचं नाव मुन्नी आहे. हा, नापास झालास म्हणून पाहिलास काय? नापास?
मग नापास झालीस म्हणून तुला घरची फटकावत असणार. मी बोर्डात नाही जगात पहिल्या नंबरनी पास होणार आहे बघ. कसं? मी हिरोईन बनणार आहे ना, मग ती हिरोईन जगात पहिल्या नंबर मध्ये पास होईन की. ते तुम्ही असं पळत का होता? काय झालंय? काय नाही. काही नाही. कसं कोणी त्रास देत आहे का तुला? नाही नाही. नाव सांग फक्त, आमच्या राहणारा आत्याला बरोबर करणार. बघतोस का रागानं शड्डू मारला वागानं. खरं का? होय, म्हणजे तुम्हाला कोण त्रास देत असेल तर सांगा. अहो मुंडीत फिरकून टाकतो बघा. नाही मुंडी नको. हात तो पण असा चुकीचा असा फिरकाळा. काही झालं तरी बा आहे ना तो माझा. बा वय ना. अहो माझा बा मला पैलवान करायचं म्हणून हाटून बसलाय आणि मला हिरोईन व्हायचं. आता मी हिरोईन झाल्यानंतर जगातले 1 नंबर पैलवानाला बी हरवीन की पिक्चर मध्ये. आमच्या राहणारा पिक्चर मधला पैलवान नाही, खरा पैलवान आहे. मी ओळखता का माझ्या बाला? त्याला सांगू नका आपली भेट झाली म्हणून. येते मी. एक मिनिट. तू घरी न सांगता कुठे चाललीस? मी चालले हिरोईन बनायला. स्वप्न चांगली असतात, पण स्वप्नांच्या मागे धावून उपयोग नसतो. आपण करतोय ते चुकीच्या मार्गाने करत नाही होत ना, याचा विचार करायला पाहिजे. पण केलाय की मी आणि मिथून केलाय विचार सगळ्याचा. मिथून? कोण मिथून? तो काय? आयला लागलं की. हो मिथून, मला वाटलं नाही असं ते जाऊ दे, पण ते नव तुम्हाला दोघच बी धडकायची सवय आहे काय? बॉक्स ऑफिसला धडक देणार आहे आपण काय म्हणणी. वय देणार की. गाव का छोरा बनलाय आपण पिक्चर में. ते भूमिकेचा अभ्यास. बाबू अरे की 2.5 किलो का हात. बॉडी भारी आहे तुझी. आपण भी बॉडी बनवत असतोय बघ. एकदा बॉडी बनली ना की लगेच सुपरस्टार. पटाकीची बॉडी बनत नसती, त्यासाठी मेहनत करायला लागते. मेहनत भी करतो आपण. कसं मेहनत नाही तर प्रामाणिक आणि योग्य मेहनत आणि अभ्यास करायला लागतो कलाकाराला. ते भी करतो आपण. मी सुपरस्टार व्हावं हे माझं आणि माझ्या आईचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही आमची कतरीना बी घाण ठेवली आहे. कतरीना? अहो कतरीना आमची गाय. गाय होय, वाटेल तितकी मेहनत करेल, पण एक दिवस सुपरस्टार होऊन दाखवणार. आमच्या गायला सोडवणार आणि आईचं स्वप्न बी पूर्ण करणार. आपली मुन्नी सोबत असताना कसल्या गोष्टीची काळजी नाही आपल्याला. हा, जे काही करायचं ते एकमेकांना सांभाळून करा आणि मिळून करा, योग्य मार्गानं. रानादा आणि माऊ दोघं मिळून होती म्हणून आमचा रानादा इंटरनॅशनल पैलवान झाला. अरे आम्ही दोघं बी हिट बनू, आणि 1 टाइम हिट नाही तर ऑल टाइम हिट बनू. त्यासाठी आम्हाला सर्व ऑडियन्सच्या कौतुकाची गरज आहे. फक्त 17 मेला आमचा रंपाट नावाचा चित्रपट येतोय. सगळ्यांनी बघायचा. काय हिट झाला पाहिजे. हा बघणार की. मी बी पास होणार, तुम्ही बी पास होणार. ते काय म्हणाला ते तितकीच होणार. लाडू सुपरस्टार होणार. हा तेच ते. थँक्यू लाडू. मला लाडू म्हणायचं नाही, माझं नाव राजवीर आहे. बर बर राजवीर.
तू बोललाय ना आता आमचा रंपाट सुपर डुपर हिट होणार. तर आमच्या मेहनतीचं फळ बघायला नक्की या 17 मेला. येऊ का? ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. येऊ का? हो. येऊ का लाडू? लाडू नाही, राजवीर. चला,